नमस्कार. मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. इसवी सन 1668च्या सप्टेंबरमधील शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांचा प्रदेश एकदम जिंकून घेण्याचा बेत जरी फसला तरी सुद्धा या स्वारीच्या वेळी महाराजांनी श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याच्या प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या गड किल्ल्यांची व्यवस्था चोख केली आणि पोर्तुगीजांच्या प्रदेशाची पक्की नाकेबंदी महाराजांनी केली. हे सगळे चालू असतानाच मोगल आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याबरोबरची युद्धही थांबली असल्याने या काळात महाराजांना स्वराज्याच्या राजकारभाराची घडी बसवणे, आपला लोकसंग्रह वाढवणे म्हणजेच आपली सैनिक शक्ती वाढवून आपला मुलूक निर्धोक करणे याकडे लक्ष देण्यासाठी उसंत मिळाली. याच काळात महाराजांनी जिजाऊ आईसाहेबांच्या आणि आपल्या कारभाऱ्यांच्या मदतीने स्वराज्य मजबूत करण्यासाठी प्रशासन अगदी सुसंघटित आणि कार्यक्षम केले. प्रजेला त्रास न होता महसूल वसुलीची पद्धत सुधारली. अष्टप्रधान मंडळाला मजबूत केले. प्रजा कल्याण आणि न्याय याच्यावर भर दिला गेला. या सगळ्यामुळे स्वराज्याचे प्रशासनाची व्यवस्था इतकी मजबूत झाली की पुढे वर्षानुवर्ष ती अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्यक्षम राहिली. हे सगळे चालू असताना महाराजांचे लक्ष संपूर्ण पश्चिम किनारपट्टी निर्धोक करण्याकडे सुद्धा होते. समुद्र म्हणजे जगाकडे उघडणारे एक दार आहे हे महाराजांना चांगलेच माहिती होते. बंदरावरून होणारा व्यापार आपल्या आधिपत्याखाली असला की त्यातून मोठा महसूल मिळणार होता. समुद्रात प्रबळ आरमार असल्याचा फायदा अत्यंत अधिक होता. किनारपट्टीवर आणि समुद्रात खरा धोका आता होता तो म्हणजे पोर्तुगीज, इंग्रज आणि जंजिरेकर सिद्ध्यांचा. त्यात सुद्धा पोर्तुगीज आणि सिद्धी हे स्वराज्याच्या सीमेलगतच होते आणि अतिशय चिवट होते. त्यामुळे या शांततेच्या काळाचा फायदा घेऊन महाराजांनी या काळात या दोन्ही शत्रूंवर मोहिमा काढलेल्या दिसतात. पोर्तुगीजांच्या विरुद्धच्या मोहिमांची माहिती आपण मागच्या काही भागांमध्ये घेतली आहे आणि याच काळात महाराजांनी पोर्तुगीजांबरोबरच सिद्ध्यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. मिर्झा राजांनी सिद्ध्यांना आपल्या बाजूला वळवले होते. निजामशाहीतील तळकोकण महाराजांना देण्याचे औरंगजेबाने मान्य केले होते. त्यामुळे महाराज आता दंडाराजपुरीचा जंजिऱ्याचा किल्ला आपल्या ताब्यात द्यावा म्हणून औरंगजेबाच्या मागे लागले होते. पण औरंगजेब ते ऐकून न ऐकल्यासारखे करत होते आणि आता मिर्झा राजांच्या मृत्यूनंतर सिद्धी पुन्हा आदिलशहाच्या चाकरीत गेली. परंतु तिकडेही आदिलशहाने ऑक्टोबर 1668 मध्ये महाराजांशी तह करून पश्चिम किनारपट्टीची सुभेदारी महाराजांना दिली. त्यामुळे आता सिद्धी पुरता घाबरला होता. त्याला माहिती होते की पोर्तुगीजांच्या नंतर आपलाच नंबर लागणार आहे आणि झालेही तसेच. महाराजांनी सिद्ध्यांच्या प्रदेशात आपले सैन्य घुसवले. 9 जून 1669च्या मुंबईतून सुरतेला पाठवलेल्या पत्रात इंग्रज म्हणतात की शिवाजी राजा आपल्या देशात शिरला आहे. त्याने पुष्कळ त्रास दिल्यामुळे तेथील लोक आश्रयाकरिता मुंबईकडे पळून गेले तर त्यास मुंबईत प्रवेश मिळावा असे दंडाराजापूरच्या सिद्धीचे पत्र आले आहे. त्यास शक्य ती व्यवस्था करण्याचे वचन मी दिले आहे. यावरून आपल्याला असे लक्षात येते की सिद्धी आश्रयासाठी इंग्रजांकडे मदत मागत होता कारण महाराजांनी त्याची नाकेबंदी सुरू केली होती. याच पत्राच्या उत्तरात सुरतकर इंग्रज मुंबईकरांना कळवतात
की आपल्या स्वतःच्या रक्षणाकरता करण्यासारखे पुष्कळ असताना दुसऱ्याच्या भांडणात पडून शिवाजीशी वैर करण्याची आपली आजची तयारी नाही हे समजून त्याला खिजवण्याला कारण होईल असे काहीही करू नये. या दोन्ही पत्रांवरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या विरुद्ध मोहीम उघडल्यामुळे घाबरलेल्या सिद्ध्याने इंग्रजांकडे आपल्या लोकांना आश्रय मिळावा म्हणून विनंती केली होती. आणि याचा फायदा घेण्याचा मुंबईच्या इंग्रजांचा हेतू असतानाच सुरतकर इंग्रजांनी त्यांना ही परिस्थिती लक्षात आणून देऊन शिवाजी महाराजांच्या वाटेला न जाण्याचा हुकूम दिलेला दिसतो. यानंतर 16 ऑक्टोबर इसवी सन 1669 रोजी मुंबईकर सुरतेला पाठवलेल्या आणखी एका पत्रात म्हणतात की शिवाजीला दंडाराजापुरी किल्ला हल्ला करून घेता येत नाही. तथापि आतील लोकांची उपासमार करण्याचा त्याचा विचार असल्याने सिद्धी टेकीला आला आहे. वेढा काढावा असे मोगलांचे हुकूमही तो मानत नाही. तेव्हा शेवटपर्यंत टिकाव धरून कल्याणजवळ लोधिकानाच्या हाताखाली मोगलांचे सैन्य आहे त्याच्या हवाली हा किल्ला करावा असा सिद्धीने बेत केला आहे. शिवाजीशी आता तह केला तर तो केवळ स्वार्थापायी आम्हाला गुंतवू पाहिल, तेव्हा त्याच्याशी बोलणे करणे आज इष्ट नाही. म्हणून काही आजच्या फायद्यावर किंवा याही पुढच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करून जरूर पडेल त्याप्रमाणे वागण्याच्या इराद्याने दंडाराजापुरी पुढे जावे असे मनात येते. नाहीतरी या ठिकाणची माहिती मिळेल. चौलचे पोर्तुगीज अधिकाऱ्याने विश्वास ठेवून त्याचे एक गलबत पकडले. त्यामुळे सिद्धी आता त्याच्यावर विश्वास न ठेवता आमच्या मित्रत्वाची इच्छा करीत आहे. त्यामुळे आपल्याला किफायतशीर असून नकार देण्यात भित्रेपणा दिसतो. खुद्द सिद्धी आला तरीही काही धोका नाही अशी आमची समजूत आहे. या पत्रातून आपल्याला असे दिसून येते की शिवाजी महाराजांनी पूर्णपणे नाकाबंदी केल्यामुळे सिद्धी आपला किल्ला म्हणजेच जंजिरा मोगलांच्या ताब्यात देण्यासाठी उत्सुक होता. शिवाजी महाराजांबरोबर तह करून इंग्रज स्वतःला अडकवून घेऊ इच्छित नव्हते, कारण त्यांचेही लक्ष या जंजिऱ्यावर होते. पोर्तुगीजांनी सिद्ध्याचे एक गलबत पकडल्यामुळे आता सिद्ध्याचा पोर्तुगीजांवर विश्वास नव्हता आणि त्यामुळे तो इंग्रजांकडून मदतीची अपेक्षा करीत होता. आणि दुसऱ्या बाजूला त्याने मोगलांबरोबर सुद्धा सलोख्याचे बोलणे लावले होते. अशा पद्धतीने हे सगळे राजकारण चालू असताना याबाबतचे हेनरी यंग याचे एक खाजगी पत्रही मिळते, ज्यामध्ये तो म्हणतो, बेटाची तटबंदी वगैरे पुष्कळ खर्चाची कामे करीत बसण्यापेक्षा काही खटपटीने दांडाराजापुरीच विकत मिळाले तर बरे. शिवाजी आणि मोगल यांच्यापासून भिण्याचे काही कारण नाही. या दोन्ही पत्रांवरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांनी सिद्धी विरुद्धची मोहीम तशीच पुढे चालू ठेवली. जंजिऱ्याला महाराजांनी वेढा दिला होता आणि त्यामुळे सिद्धी आता मेटाकुटीला आला होता. सिद्धीने मोगलांना आपल्याला मदत करण्याविषयी लिहिले होते, परंतु शिवाजी महाराज मोगलांचाही सिद्धी विरुद्धचा वेढा उठवण्याचा हुकूम मानत नव्हते. त्यामुळे लोधी खान हा मोगली अधिकारी जो कल्याणजवळ मुक्काम करून होता त्याच्या ताब्यात जंजिरा देवा असे सिद्धीला वाटत. त्याच दरम्यान पोर्तुगीजांनी सिद्धीचे एक गलबत पकडले, ज्यामुळे आता सिद्धीला पोर्तुगीजांचा सुद्धा भरोसा वाटत नव्हता आणि म्हणून तो आता इंग्रजांकडे मदत मागू लागला होता. त्यामुळे आपल्याला असे दिसून येते की सिद्धी इतका कचाट्यात सापडला होता की मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रज या सगळ्यांकडून महाराजांच्या विरुद्ध मदत मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. इंग्रज शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करण्याच्या परिस्थितीत त्यावेळी नसतानाही महाराजांची वैर न करता आणि सलोखाही न करता जर काही माहिती मिळेल त्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येतात. आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे दोघांच्या भांडणात स्वतःचा फायदा करून घेण्याबद्दलचे विचार करताना हे दिसून येतात, जे हेनरी यंगच्या खाजगी पत्रातून आपल्याला दिसून येते.
जिथे तो म्हणतो की दंडाराजापुरीचा जंजिरा जर आपल्याला विकत मिळाला तर शिवाजी महाराज आणि मोगल या दोघांनाही घाबरण्याचे कारण नाही. यावरूनच आपल्याला जंजिऱ्याचे महत्वही लक्षात येते. या पत्राच्या उत्तरादाखल आलेले 1 नोव्हेंबर 1669 रोजीच्या पत्रात सुरतकर इंग्रज मुंबईकरांना म्हणतात, दंडाराजापुरीचा किल्ला सिद्धी मोगलांच्या ताब्यात देणार असेल तर त्यापासून कंपनीला काहीच फायदा नाही. उलट त्याचे लोक मुंबईत येण्याने प्रबळ आणि निधड्या छातीचा शेजारी शिवाजी आमच्यावर चिडून जाईल. तेव्हा जर सिद्धी किल्ला कंपनीला देत असेल तर तसे तुमच्याकडून कळवल्यावर त्याला आश्रय देण्याबाबत काही ठरवू. तत्पूर्वी काहीही वचन न देता त्याला झुलवत ठेवा. या सगळ्यावरून असे लक्षात येते की महाराजांनी दंडाराजापुरी आपल्या ताब्यात घेतली आणि मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याला जमिनीवरून वेढले. आताही मराठ्यांचे आरमार जंजिऱ्याची कोंडी करू लागले. जंजिऱ्याच्या तोफांमुळे लढून जंजिरा जिंकणे शक्य नसल्याने महाराजांनी वेढा चालू ठेवून जंजिऱ्याच्या सिद्ध्याची रसद तोडून त्याच्यावर उपासमारीची वेळ आणून किल्ला ताब्यात आणण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो. महाराजांचा हा बेत यशस्वी होताना दिसत होता. सिद्धी फतेह खान उपासमारीच्या संकटाने टेकीला आला होता आणि त्याने मोगलांकडे मदत मागितली. परंतु महाराज मोगलांचेही काहीही न ऐकता वेढा तसाच नेटाने पुढे चालू ठेवू लागले. सिद्धीला पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याकडूनही मदत मिळत नव्हती. इंग्रज सिद्धी किल्ला आपल्या ताब्यात देतो की मोगलांच्या ताब्यात देतो हे पाहण्यासाठी वाट पाहताना दिसून येतात. सिद्धीने किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला आणि तरीही आपण सिद्धीला आश्रय दिला तर शिवाजी महाराजांसारख्या बलाढ्य शत्रूला नाराज करून त्यांचे शत्रुत्व आपल्याला पत्करावे लागेल. यामुळे इंग्रजांनी वेळ काढूपणाचे धोरण अवलंबण्याचे दिसते, ज्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्धीने लोधी खानाला किल्ला देण्याचे ठरवले असले तरीही महाराजांनी लोधी खानाला दूर ठेवण्यात यश मिळवल्याचे दिसते. त्यामुळे जंजिरा मोगलांच्या किंवा इंग्रजांच्या ताब्यात गेला नाही. परंतु 6 महिने होऊन सुद्धा सिद्ध्याची कोंडी होऊनही महाराजांनाही तो किल्ला जिंकता आला नाही. याच दरम्यान एक विपरीत घटना घडली. सिद्धी फतेह खान जो सिद्ध्यांचा प्रमुख होता तो महाराजांना किल्ला देण्याच्या बेतात आहे असे कळल्यामुळे सिद्धी संबुल, सिद्धी याकूत आणि सिद्धी खैरियत या 3 सिद्ध्यांनी फतेह खानास बेसावध असताना कैद केले आणि आता सिद्धी संबुल जंजिऱ्याचा प्रमुख झाला. जंजिरा काफिरांच्या ताब्यात गेल्याने आपले चांगले होणार नाही असा विचार करून त्यांनी हा विद्रोह केला होता आणि आता नव्या जोमाने जंजिरा पुन्हा एकदा महाराजांशी भांडू लागला. सिद्धी संबुलने औरंगजेबाशी संधान बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. दुर्दैवाने हातातोंडाशी आलेला जंजिरा पुन्हा एकदा दूर गेला होता. जंजिरा जिंकण्याची मसलत यावेळीही फसली होती. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.